सोलापूर शहरवासियांना महानगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी, उत्तम प्रतीचे रस्ते, प्रकाशमान रस्ते, दिवे तसेच सुरळीत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, स्वच्छ व सुंदर सोलापूर ही सोलापूरकरांची आदर्श संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारताचा कम्युनिस्ट पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले. आज सोलापुरावरनं महाराष्ट्र शासनाकडे आमचा प्रस्ताव गेला. 30,000 लोकांना आम्ही काम दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि काम असं देणार, महिन्याला 25,000 पगार मिळेल. तर 10,000 लोकांना घेऊन 14 एप्रिलला गोलुताईच्या क्रांती चौकामधून चालत मुंबईला जाणार आहे. आणि 200 कोटी मंजूर झाल्याशिवाय सोलापूरला परत येणार नाही. उजनी पासून तुम्ही नवीन पाईपलाईन घालता 170 एमएलडीचा. त्याच वेळेला काम झालं असतं, आज लोकांना पाणी मिळालं असतं का नाही दररोज. पण काळजी करू नका, आपले नगरसेवक निवडून येऊ द्या. मी तुमच्या पुढे प्रतिज्ञा करू लागलेला आहे, एका वर्षाच्या आत तुम्हाला पाणी मिळवून दिल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार नाही. काळजी करू नका. इथलं परिवहन व्यवस्था पूर्वी 95 बस रस्त्यावर चालायची, 100 बसेस रस्त्यावर चालायची. आज बोटावर मोजण्यासारखं 15-16 बस चालतात. यांना विमानाची काळजी आहे, पण लाल मोठ्याला आपल्या गरीबांना 10 रुपयाच्या आत बस मिळावा म्हणून बस सेवा आपले नगरसेवक आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. लाईटची थकबाकी असता कामा नये, शासनाची थकबाकी असता कामा नये, भाडाची थकबाकी असता कामा नये. जे काय असेल या 1-2 दिवसामध्ये क्लिअर करा. पोलीस वर्तणुकीचा दाखला आणा. आता सरकारने, निवडणूक कमिशनरने तुमच्यावर निबंधाची सक्ती केलेली आहे. ते निबंधाची सुद्धा आपण व्यवस्था करू. तुम्हाला माझी विनंती राहणार आहे, ज्या जोशाने आज आलात त्या जोशाने महानगरपालिकेत तुम्ही जावं अशी पक्षाची इच्छा आहे. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार तसेच आघाडीतील पहिल्या टप्प्यात अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर आणि पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड MS शेख यांनी घेतल्या. या प्रसंगी मंचावर माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम आदी मान्यवर उपस्थित होते. मुलाखतीस उपस्थित उमेदवारांमध्ये कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, अरुणा गेंट्याल, अमित मंचले, श्रीनिवास मैत्रे, अनिता आडम, श्रीमती सुषमा सरवदे, अखिल इस्माईल शेख, मंजू हलकट्टी, विजय हरसुरे, मोहन कोरापाटी, शंकर गुंगेवाले, किशोर झेंडेकर आदींचा समावेश होता. या सर्व उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेत श्रमिक, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. आणि ही महाविकास आघाडी
येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपला स्वतःचा महापौर त्या ठिकाणी बसवतील अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपल्या पक्षाच्या वतीनं जितकी ताकद आपली होती त्या ताकदीच्या दुपटीनं आपण त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला. अजून सुद्धा आपले 4 उमेदवार असे आहेत जे 5 उमेदवार आहेत जे धुंदळ आहेत, त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महानगरपालिकेमध्ये पोहोच करायचा आहे. आज संध्याकाळी 8:30 वाजता परत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आपण हे 5 उमेदवारांच्या बाबतीत त्या ठिकाणी हात धरणार आपण आणि आपण कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाच्या पदामध्ये अजून काही उमेदवारी आपण घालून घेणार आहे. त्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण चालू केलाय. त्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राच्या मागे लागावा आणि ज्यांनी मागितलंय अजून जे सीट आपले यायचे आहेत त्यांनी सुद्धा कागदपत्राच्या मागे लागलं पाहिजे. कागदपत्र हे आपल्या हातामध्ये